नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणकरांच्या मैदानासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स विजयी, तरीही लढा चालूच राहणार। द्रोणागिरी स्पोर्ट्सने उरणकरांना मैदान हवे यासाठी सिडको विरोधात बेधडक आंदोलन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने जनतेत जागर घडवला। वातावरण संघर्षमय होऊन 19 मे रोजी मोर्चा झाला। सिडको प्रशासनाने मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले। मोर्चेकऱ्यांकडून महादेव घरत कामगार नेते सुरेश ठाकूर, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, JNPT विश्वस्त दिनेश पाटील, भूषण पाटील, सुधाकर पाटील, रायगड भूषण, प्राध्यापक LB पाटील सर यांच्यासह शिष्टमंडळाने सिडकोचे DGM गणेश देशमुख यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। महादेव घरत यांनी उरणकरांना 10 हेक्टर आकाराचे मैदान द्यावे अशी आग्रही मागणी केली। द्रोणागिरी नोडमध्ये 3 एकर जमीन देत असल्याचे मान्य करून मान्यतेचे पत्र दिले। उरणकरांना मैदान मिळावे म्हणून आवाज महामुंबईचा चॅनेलकडून पाठिंबा देऊन या संदर्भातील अनेक बातम्या संपादक मिलिंद खारपाटील यांनी चॅनेलवर प्रदर्शित केल्या होत्या। हा द्रोणागिरी स्पोर्ट्सचा विजय झाला असला तरीही उरणकर 10 हेक्टर क्षेत्र जमीन घेण्यासाठी हे आंदोलन भविष्यात चालूच ठेवेल असे आपल्या कार्यकर्त्यांसमोर महादेव घरत यांनी सांगितले। गेले काही दिवस मैदान हवे म्हणून जनजागृती करण्यासाठी रायगड भूषण कवी LB पाटील सर यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कवींना एकत्र आणून अक्षरशः वादळ निर्माण केले होते। आज त्यांच्या जनजागृतीची प्रचिती आली। मोर्चासमोर रायगड भूषण, प्राध्यापक LB पाटील, अनिल भोईर, संजीव पाटील, रमण पंडित, भरत पाटील, अक्षता गोसावी, मिनल माळी, मच्छिंद्र म्हात्रे, संजय होळकर, अरुण म्हात्रे, हेमंत पाटील, भालचंद्र म्हात्रे, प्रकाश तांडेल यांच्या कवितांनी जनआंदोलनाच्या जागराची कल्पना स्पष्ट केली। नरेश रहाळकर, कडू, श्वेता राजकुमार, मच्छिंद्र घरत, हेमलता पाटील, यशवंत ठाकूर, जगजीवन भोईर इत्यादींनी मैदानाविषयी आपली मते प्रेक्षकात मांडली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उरण। गाडीवर डायरेक्ट एकच लक्ष उरणकरांना मैदान, उरणकरांना मैदान, कोण बोलते देणार नाही। दोन नाही